हॅलो हॅलो, ACP रणजित ढाले पाटील बोलतोय, बागमाळा पोलीस स्टेशन. ओ फौजदार, तुम्हाला काय काम बी नाही वाटतं? मग अशी तर कसले गेले अर्जंट मध्ये, काही खाल्लं पण नाही, केले आपले निस्ते फराफरा. नाही अगं, अर्जंट कामं अर्जंटली झाली सुद्धा. हा, आता जी काही कामं आहेत ती करता येतील निवांत. म्हणजे आज उशिरा येणार वाटतं. अजिबात नाही, आमचं घरचं एवढं महत्वाचं काम आम्ही अर्धवट सोडून आलोय, त्यासाठी तर यावंच लागेल ना लवकर. फौजदार, असं वागणं बरं नाही बरं का. तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनात आहे, आपल्या खोलीत नाही. कुणी ऐकलं तर काय म्हणाल? लय चावटपणा सुचतोय बाबा तुम्हाला. चावटपणा? चावटपणा काय यात? अगं, मी बागकामाबद्दल बोलत होतो. तुला काय वाटलं? संजूबाई, चोराच्या मनात चांदणं. हा, ओहो, बागकामाबद्दल बोलत होता होय? या आता आणि बागकामच करायचं बरं का. मी कुदळ फावडं खुरप सगळं काढून ठेवते. बर. मग करा तुमचं उरलेलं बागकाम. उगाच माझ्या मनचे चांदणे नाही मोजायचे. काय ग संजू, काय होतंय? आहो, त्या वहिनी साहेबांनी तपकीर दिलती. त्यांनी सारखं असं वाटतं की शिंक येते पण येतच नाही बघा. व्हॉट? तू तपकीर घेतलीस? का वहिनी साहेब पण ना? आहो, त्याला काय होतंय, सर्दी पडशावर घेतात की तपकीर. अगं, सगळेच नाही, ज्यांना झेपते तेच घेतात. तू नाही म्हणायचंस ना त्यांना. नको बाबा, त्यांना कोण नाही म्हणणार. एकतर आधीच ते माझ्यावर चिडलेले असतात. मी नाही म्हणले असते आणि ते चिडले असते तर त्यांच्या किरकिरीपेक्षा तपकीर बरी. साहेब, हा, ते आमदार खंडागळे आलेत, कॉन्फरन्स रूम मध्ये बसलेत. बर, बसवा त्यांना, मी आलोच. चालेल. संजू, हा, मला आमदार आलेत भेटायला, मी बोलतो नंतर तुझ्याशी. नाही नाही, आता का? आता बोलायचं तुम्ही माझ्याशी. अगं, बोलतो मी नंतर तुझ्याशी. नाही नाही नाही, तुम्ही बोलायचं माझ्याशी. अगं, मी घरी आल्यावर बोलेन आणि उरलेली अर्धवट कामही करेन. चल बाय. बेबी, काही लागलं सवलं तर आम्हाला लगेच फोन करा. आमचा फोन नाही लागला तर मेसेज टाका. कुठला पण मोठा निर्णय आमच्या अपरोक्ष घेऊ नका. दादासाहेब आणि रणजित त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. वय अक्का. लक्षात ठेवा, ब्रेकफास्ट केल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही त्यांना बाहेर. आणि दुपारचा डब्बा ते जिथं कुठं असतील तिथे पोचलं पाहिजे. रणजितराव सांगतील तरी, पण दादासाहेबांची विशेष काळजी घ्या. काय राजश्री? राजश्री, हा हा आई साहेब, कान तुमच्याकडेच आहेत. बेबी, घरात कोणी आलं गेलं तर त्यांच्या वकुबाप्रमाणे आदरातिथ्य करा. लक्षात ठेवायचं, ते ढाले पाटलांचे अतिथी आहेत. ठीक आहे? पुन्हा एकदा सांगतो, काहीही लागलं तर आम्हाला फोन करायचा, नाहीतर नानांना फोन करायचा. अक्का, तू पहिल्यांदा गावाला चालली आहेस का मी पहिल्यांदा घर सांभाळतेय? आणि पोरांच्या खाण्यापिण्याच्या माहिती मला जास्त आहे. तू नसती काळजी करू नकोस. नसती? असो. दादासाहेब कुठं दिसत नाहीत? शेतावर गेलेत. नाही म्हणजे आम्हाला सांगून नाही गेले. मगाशी आम्ही बेबी मावशींना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं. नाही पण काही प्रॉब्लेम नाही. बायकोला नाही, कोणाला तरी सांगून गेले ना, मग काही टेन्शन नाही. असू दे.
आणि रणजितराव? तो ठाण्यावर गेलाय, कसली तरी इमर्जन्सी आली आहे म्हणाला. ताईसाहेब, निघूयात का आपण? हो. म्हणजे आपल्या वेळेत पोहोचण्याचा शिरस्ता मोडणार नाही. आणि राहुकाल पण संपलाय आता. हो, येतो आम्ही बेबी. सुनबाई, आईसाहेब निघाल्या, दही आणा. बेबी, हा नेहमी तर दही तुम्ही देता. अगं हो, पण आता सुना आल्यात ना, आपलंही वय झालंय. आणि ट्रेनिंग देऊन जर त्या नीट शिकत असतील इतर सुनांसारख्या नाही बरं, तर काय हरकत आहे? सासूबाई, हॅपी जर्नी बर का. काळजी घ्या. हे टिश्यू. तुम्हाला बरं नाही का? हा, ते सकाळपासून जरा डोकं धरले. पण तुम्ही काळजी करू नका, वहिनींनी मला औषध दिले, वाटेल मला बरं. बर, येतो आम्ही बेबी. वहिनी, आता बरं वाटतंय. हा, एकदम मोकळं मोकळं वाटतंय. कुणी उंबऱ्या ओलांडताना शिंकणं अपशकून असते हे सांगितलं नाही का तुमच्या घरच्यांनी? तशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाहीयेत त्यांच्या घरच्यांनी त्यांना. पण ठीक आहे हो, आता आपल्या घरात आल्यात की नाही, आपण शिकू की एक एक गोष्टी. काय हो, होप फॉर द बेस्ट. काय आता अपशकून तर झालाच आहे, पण काय आपलेच दात आणि आपलेच ओठ. बघा आता, आईसाहेब, जमेल तेवढी काळजी घ्या. हा, अक्का, हे नॅचरल आहे. असं काही झालं आता महामृत्युंजय अनुष्ठान करावं लागेल बेबी. मी गुरुजींना बोलून घेते. तू निश्चिंत जा, काळजी करू नको बरं. महामृत्युंजय अनुष्ठान मस्त आहे. अगं हो, घेते करून. येतो आम्ही. भैयासाहेब, हो नाना, या या. बर, बकुळची नाना स्पेशल, कडक कमी साखर मागू. बकुळ 2 नाना स्पेशल लगेच. हो नाना, बसा ना. नाना, सर्वप्रथम आय एम सॉरी. नाही म्हणजे काम माझं असून सुद्धा मी तुम्हाला इथे पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं. भैयासाहेब, अहो का लाजवताय मला? बोलून चालून मी सेवकच ना आपला, माझं कामच आहे हे. नाना, आता बोललात, पण यापुढे माझ्यासमोर अजिबात असं बोलायचं नाहीये. नाना, मी तुम्हाला याआधी कित्येकदा सांगितलंय की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ मित्र आहात. नाना, आणि या मैत्रीच्या नात्यानेच मी तुमच्याकडे एक मदत मागतोय. बोला ना.
नाना मला काही पैसे हवेत. किती हवेत मला सांगा आकडा, मी लगेच तजवीज करतो. नाना आणखी एक. हे पैसे मला माझ्यासाठी नको आहेत, मला कुणाला तरी द्यायचे आहेत. ही रक्कम इतकी मोठी आहे की माझा पगार आणि माझे सेव्हिंग्स दोघंही अपुरे पडतील. तुम्ही बोललात तेव्हाच माझ्या लक्षात आलं हे. गुड. मग नाना, ढाले पाटील अँड सन्स मध्ये माझे जे काही शेअर्स आहेत त्यातून मला ही रक्कम मिळाली तर बरं होईल. अधिकृतरित्या त्यात कसलीही अडचण नाहीये. आपला वडिलोपार्जित हिस्सा आहेच. फक्त तुमची हरकत नसेल तर एवढी मोठी रक्कम कुणाला द्यायची आहे हे कळू शकेल का मला? पंजाबराव बांदल. भैयासाहेब, तुम्ही मला मित्र मानता हे माझं भाग्यच आहे. पण त्याआधी मी आपल्या उद्योगाचा कारभारी आहे आणि ढाले पाटील उद्योगाचं हित जपणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्याचंच वेतन मिळतं मला. त्यामुळं कृपया राग मानून घेऊ नका. पंजाबराव बांदलांची या बाबतीत कुख्याती आहे. म्हणून त्यांना पैसे देण्याचं कारण विचारू शकतो मी? नाना, त्या कारणावर अवलंबून आहे का मला पैसे मिळतील की नाही ते? अजिबात नाही भैयासाहेब. कृपया गैरसमज नसावा. तुमचा आणि या उद्योगाचा हितचिंतक म्हणून म्हणलो आणि तुम्ही मला मित्र मानता म्हणून विचारतोय हा प्रश्न. नाना, ते अडचणीत आहे आणि मला त्यांना मदत करायची आहे. ठीक आहे, मी धनादेश पुस्तक घेऊन येतो. तुम्ही त्याच्यावर सही करून द्या. मी पोच करीन त्यांच्याकडे. थँक्यू नाना, थँक्यू सो मच. बरं, येऊ मी? हो, पण बकुळची नाना स्पेशल आत्ता नको. काय झालं नाना? अं, ते आली तर वाया जाईल ना ती. हो. मग घेऊनच जातो. बसा. बरं, कारभारी म्हणून एक प्रश्न विचारू? विचारा की. नाही म्हणजे वहीमध्ये कुठल्या खात्यात ही रक्कम टाकायची? म्हणजे कर्ज खात्यात का बुडीत कर्ज खात्यात? चांगलं कर्ज खात्यात करा. अहो 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 काय झालंय? काल संपले सगळं. पर खलास झालंय. पर वाटोळं झालंय बघ. अहो अहो तुम्ही तुम्ही असं काय करताय? काय झालंय मला सांगा की. काय सांगू? त्या रायाने 4 दिवसाची मुदत दिली होती. त्यातले 3 दिवस संपत आले. आता उद्या त्या हायवाल्याला पैसे दिले नाही तर म्हणजे राई राई एवढे कुटके कुटके करून 3 वाट्याच्या 3 दिशांना फेकून दिल तो बघ. हा, एवढं सोपं आहे वय ती? तुम्ही बी पंजाबराव बांदल आहे. अगं तुझ्या मोर ओढणे वेगळं. त्यांच्यासाठी सगळं सोपं आहे ग. काय बी करतील ते. जाऊ दे, तुला नाही कळणार. तुझा काम कर आपली. मी एक सुचवू का?
आपण पोलिसात तक्रार का नाही करत? हो, आपले जावई शिपी आहेत. त्यांना माहिती की A to Z सगळं, पण त्याने काय परिस्थितीत फरक पडलाय का? परवा आलते की घरी, तेव्हा त्यांच्या पाया पडलो, रडलो, त्यांना काय पाजर फुटला नाही बघ. मी मारलेलं बोर फिरल गेलं, पर बाजारच उठला या पंजाबरावाचा. आता काय? मी काय म्हणते, आपण पैशाची मदत घेण्यापेक्षा आपल्या जावयाकडनं कायद्याची मदत घेऊया की. अगं कल्याणी, पैशाची मदत झाली असती तर कायद्याची मदत घ्यायची वेळच येणार नाही आपल्यावर. मी काय म्हणतो कल्याणी, तू गड घालता त्यांना म्हणून माझं कुकू वाचवा, खानदानाच्या इज्जतीसाठी त्यांनी केलं, त्याच्यातनं बाहेर काढा म्हणून. मी बस बस इथं, बस. हा बस. अहो, अगं, तुम्ही बस असं काय करताय? बस बस बस. माझं रडून झाले त्यांच्याबरोबर एकदा, पण काय हाती लागणार नाही. तुझ्या हाती लाग. हो पण हा, तुला आईसारखं म्हणतात ना ते. तुझ्यासाठी एवढा प्रेमाने नाश्ता बनवला, एवढ्या प्रेमाने खाऊ घातलं, आम्हाला बी दम देऊन गप बसवलं तुझ्या मायासाठी. आपल्याला गॅरंटी तुझा शब्द खाली पडू देणार नाही बघ. हा, घे घे माझा फोन, घे, लाव फोन त्यांना. हो पण असं काय करताय? प्लीज मालकीन बाई, प्लीज ऐका माझं. हो, मी काय म्हणते, आपलं आपण बघू की. आपण केलेली गार आपणच भरू. आता ती गार राहिली नाही, दरी झाली दरी. आता नसते शिफारस न करता लावा फोन. हा, आणि तुम्हीच म्हणता ना काय जावई पोरासारखा असतो, पोरगाच आहे आपला. हा, घाबरायचं काय त्यात? रिंग वाजते, घे घे. बोला मामा. मी मी मामी बोलते. बोला की मामी, कशा आहात? बरी आहे की. ते एक बोलायचं होतं. म्हणजे मुद्द्यावर ये, मुद्द्यावर ये. माझं कुकू वाचवा, बोल. मामी, अहो बोला ना, कसलाही अनुमान न ठेवता बोला. जावई बापू, तुम्ही त्या दिवशी येऊन गेले. आता आमच्या एवढं कर्ज आहे ती तर तुम्हाला ठावच आहे. ती माणसं ह्यांना लई ताप द्यायला लागल्यात बघा. मामा आहेत का तुमच्या बाजूला? मामा कशाला लावणार रणजित राव साहेब आपण ना? जाऊ बापू, तिचं काही ऐकू नका. हा, अहो, तीच म्हणाली की रणजित रावांना विचारा म्हणून. मी म्हणलो मनाची नाही तर जरा जनाची बी जरा ठेवतो. हा, नाही असं जावयाकडनं मदत घेणं बरं नाही दिसत ना. एक मिनिट मामासाहेब, मामी बरोबर म्हणतायत. माझ्याकडून मदत घेण्यात कसलाही संकोच वाटून घेऊ नका. आज संध्याकाळपर्यंत नाना तुमच्याकडे चेक घेऊन येतील. ते पैसे रायाला देऊन टाका. अहो रणजितराव, अहो साक्षात ज्योतिबाच बोलते तुमच्या मुखात न. एका खानदानी माणसाची इज्जत जाण्यापासून वाचवलं बघा तुम्ही. लय मोठं काम केले तुम्ही. आता आमच्या कातडाचे जोडे जरी करून घातले तरी कमीच पडतील हो. नाही नाही, हा
डोंगराचा निकाल लागू द्या, अख्खी जमीन तुमच्या नावावर करून टाकतो. हा, आणि सांगतो रणजितराव, तुमची पै मी स्वतः. एकच सांगतो मामासाहेब, तो राया तुमचा मित्र आहे, ही तुमची खाजगी आणि वैयक्तिक बाब आहे. इथून पुढे माझ्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीशी त्या माणसाचा अजिबात संबंध येता कामा नये. आता घ्या. अहो, माझ्यासाठी तुम्ही महत्वाची आहे. कोण राया? कसला राया? बिना अत्तराचा फाया. संपली, तुटली दोस्ती आपली. आणि तुम्हीच म्हटला ना, जुने जाऊ द्या मरणा लागू नये. या नव्यामध्ये राया मेला आपल्यासाठी. हा, आता इथून पुढे कसला संबंध नसणार आपल्या त्याशी. आपण त्याचं ते कुत्र लय ठसन देते आपल्याला. तो जग्या तुम्हाला नाही का येऊन भेटला होता? हा, हातपाय तोडायची धमकी देतोय मला. पण नाही, आता इथून पुढे असे लोकांशी संबंधच ठेवायचं नाही. अहो, खानदानी माणसाची जाबान आहे. हा, तुटल कटल पण. बर, मी ठेवू फोन? नाही, ड्युटी फर्स्ट. हा, तीच सांगते आमच्या बायकोला, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठेवू? हा, ओके. काय म्हणले ते? काय झालं? झालं का? बरं झालं बघा, जावई बापूंनी ऐकलं. तुला काय वाटलं? तुझ्या बोलण्यामुळे झालं का? नाही, तसं काय नाही. तेच ध्यानात ठेवायचं. हा, आणि कामाला लागायचं. आता का उभी राहिलीस? हा, थोबड बघत का थांबलीस? चल, जा आतमध्ये, चहा पाण्याचं बघा. आमच्या समोर थांबायचं काम नाही. आता आपण कोणाचं देणं लागत नाही. अगं संजू, रंजाच्या प्रेमात आंधळी बिंदळी झालीस का काय? एवढी ढालगज बाई नाही दिसली तुला. कुठे निघालीस तेरा? अहो बेबी मावशी, सॉरी, खरंच सॉरी. बघा, अगं पायाला काय भिंगरी लावून फिरतेस का काय? घरच्यांनी आराम बिराम करायला शिकवलं नाही? हा, डोस काय का जागेवर आता? हा हाय की, ते वहिनी साहेबांनी तपकीर दिली ना, माझ्या फटाफट 2-4 शिंका आल्या. मग डोकं पण जरा मोकळं झालं. मग आता असं फ्री झाल्यासारखं वाटतंय बघा. हो ना, मग सर्दी झाल्यावर असंच करणार का? हे असले उद्योग आता बंद करा, कळलं का? पर तू म्हणत होतीस ना मला काम नाही म्हणून. आता एक छान काम देते तुला मी. रात्रीचं जेवण बनव. पण सासूबाई? ए बाई, सासूबाई आहेत का घरात? सासूबाई नाही तर घरात राज्य कोणाचं? माझं. तुला सांगितलं होतं ना की लीलावती वेगळी आणि कुसुमावती वेगळी आहे. छान स्वयंपाक कर बरं. आणि लीलावतीच्या राज्यात ना जी सून छान स्वयंपाक करते तिलाच रात्रीचा स्वयंपाक करावा लागतो. पोहे एकदम झकास केले होतेस. कर आज रात्रीचा स्वयंपाक, चालेल ना? अहो चालेल काय, धावल उडाल मी. तुम्हाला आता संजूचं टॅलेंटच दाखवते. तुम्ही ताटं पण खाल्ली पाहिजेत. बेबी मावशी, एक विचारू? नको. अहो नाही म्हणजे नाही म्हणलं तर विचारणार नाहीयेस का? नाही तसं नाही, पर म्हणजे बघा, ती मगाची सासूबाई निघालेल्या त्यावेळेस मी शिंकले, तर खरंच अपशकून होतोय का? अगं असं काय नसतंय, म्हणजे असं मानायचं नसतंय. माझी आई माझ्या वेळेस जेव्हा प्रेग्नंट होती की नाही, तेव्हा ती देवळातच तिला कळा सुरू झाल्या. देवळातनं बाहेर येताना माझे बाबा उंबऱ्यावरच शिंकले. पण त्याने काही फरक पडला का? कोण जन्माला आलं? कोण? महापुरुष. महापुरुष? अगं बाई, महापुरुष नाही, महास्त्री म्हणजे मी. खरं तर असा शब्दच नाहीये मराठीत. मला वाटतं हा शब्द मी मराठीला देणगी म्हणून दिला पाहिजे. बोल ग संजय, गेस कर मी कुठं आलीये. कर गेस कर.
आता तू बघ सांग की लवकर. अगं मी आंबेगावात आली आहे. तुझ्या घरी आलं तर चालेल ना? नाही आलीस ना तर पाय तोडून खुट्टीला अडकवते की नाही बघ तुला. ये पटकन. कोण आहे ग? मोनी आहे. मोनिया बघू. हॅलो. हा मोने, मी बोलतेय बेबी मावशी. नमस्कार करते बर का. हा नमस्कार नमस्कार. काय ग मर्दाने, आज तुझी मैत्रीण आहे ना स्वयंपाक करणार आहे. ये जेवायला. अयो संजय जेवण बनवणार आहे वे? मग तर यायलाच लागतंय. मग मोने कसं चालू आहे? मस्त. तुझा हात बघितला होता ना मी, तेव्हा मी बघितलं होतं की तुला लग्न बळ जरा कमीच आहे बघ. अयो काय सांगताय? त्यासाठी काय करावं लागल? मी सगळं करीन, नॉनव्हेज बी सोडीन. काय करायचं बरं? एक काम कर, तू ना सोमवारच्या ऐवजी बुधवार कर. काय आहे, सोमवार खूप बिझी असतो ना, बुधवारचं बुकिंग जरा कमी असतं, तू बुधवार करत जा. हा बेबी मावशी. हा एक मिनिट मोना. संजू तू जाऊन आत काम कर की, मी मोनाशी बोलते. हा नाना बोला. तुम्ही सांगितलेलं काम सुफळ संपूर्ण. पंजाबराव बांधलांकडे धनादेश सुपूर्द करून आलोय. थँक्यू नाना, थँक्यू सो मच. अहो धन्यवाद कसले मानता भैया साहेब. अहो माझं कामच आहे ते. बरं ठेवू आता. संजू, संजू काय ग, काय चाललंय? अच्छा गुड इव्हनिंग संजू. आय लव्ह यू. अक्कल आहे का रे तुला? हा पोलिसांच्या वर्दीत असा गुन्हा करतोस? अरे ज्या मेवणीनी तुझी पायताना लपवली त्याच पायतानाने तुला मारायला पाहिजे बघ. मोना सॉरी. अरे सॉरी काय सॉरी? लग्नाच्या बायको समोर हे करतोस? संजू आय एम सॉरी. काय झालं ते, तुझी साडी तिने नेसली त्यामुळे मग मला कन्फ्युजन झालं. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी संजू. अरे तू संजूची काय माफी मागतोस? मोनीची माग. तिच्या समोर तू हे केलंस. हो मोना सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज काही गैरसमज नको करून घेऊ. मी चुकून. आता संजूची पण माफी माग. सॉरी संजू. आणि आता माझी पण माग. हो सॉरी सॉरी मावशी. नाही म्हणजे
छोटी छोटी गोष्ट होती रे ती बरं का. त्यामुळं आम्हाला कळालं बी की आमच्या संजीला तुम्ही गुड इव्हनिंग कसं म्हणता येते. आय लाईक इट बरं का. मोने गप बसते का जरा. बस झाला अडगेपणा. आत्ता अगं समद्या करता धरवता तरी या बेबी मावशी आहेत, त्यांना बोल की. मला काय बोलती. वा ग वा मर्दाने, मी काय केलंय का? तुम्ही दोघी मिळून ना माझ्या सच्चिल चारित्र्यावर असं डाग नाही लावू शकत. काय म्हणले या? चिल. हा पर चिल नावाचा तर हिंदीत पक्षी असतोय ना. हो का? चिल म्हणजे आपला चिल. अगं नाही ग, सच्चिल्ल असा डबल लो लावायचा. सच्चिल्ल. सचिल्ल. बेबी मावशी तुम्ही माझ्या सच्चिल कॅरेक्टरवर असा डाऊट घेऊ नका बरं. संजू, 365 दिवस तुला माझ्या बरोबर राहायचं, याद राख तू. हा तेच म्हणत होते मी. काय का मोने उगाच तुला असले काहीतरी आयडिया सुचतात बरं का. असं का? येई दोस्ती ना मर्दाने. ओ बेबी मावशी, मी तुमच्याकडनं आहे. हे समजाय ना या संजीने केलंय बर का. करेक्ट. संजू, आज तू स्वयंपाक बनवला म्हणून आम्ही तुला पाठीशी घालणार नाही. हा, पण माझं मी कुठं काय केलंय. तूच केला. तू सकाळी म्हणली नव्हती. काय ग मोने, म्हणली होती ना. मी कुठं केलंय? अशी हो बरं. स्वयंपाक कोणी केलाय? संजूने. संजूने स्वयंपाक केलाय. अरे रंजा, काय स्वयंपाक केलाय पोरीनी. एकदम झकास. म्हणजे ना एकदम असं टॉप कर ग असा बनवलाय स्वयंपाक. स्वयंपाकाचं नाव घेतल्यावर माझ्या पोटात ना कावळेच काव काव करायला लागलेत. चला चला जेवायला जाऊया. चला चला. हे आडगे, तुला म्हणाले मी, चल. रणजित, एक सांगायची राहिले बघ. यापुढे संजूला मिठी मारताना ना चेक करून मारत जा, म्हणजे असा धोका व्हायचा नाही. चल का संजू, आपलं मोना, माझीच गडबड व्हायला लागली बघ. स्वयंपाक मी आलेच. हा पोपट केला ना माझा. अहो मी खरंच काय नाही केलं. म्हणजे केलं पण माझी चूक नव्हती बघा. म्हणजे आयडियाच माझी नव्हती. अहो पण सॉरी. असं अहो काय करताय. ही काही आहे का. सगळे जेवायला वाट बघत असतील की. अब चाहे मौसिर उठे या मोना, हमने तो
जास्त वेळ मोबाईल वापरला की बुद्धी भ्रष्ट होते. आधीच तुमची बुद्धी नाही धड जाग्यावर, त्यातनं तुमची ही थेर. राजश्री, तुमच्याशी बोलतोय आम्ही. उघडे आहेत का कान? मान हा? मान द्या आम्हाला, मग देऊ का ना? फक्त नाव ठेवण्यासाठी नाव घेता आमचं. ओ धनी, तुमच्याशी बोलतोय आम्ही. राजश्री, नुसत्या शिफारशी करणं बास करा. तुमच्या तब्येतीला नाही मानवणार ते. आणि ढाले पाटील घराण्याच्या ज्येष्ठ सुनबाई नाही का तुम्ही? वागा की तसं जरा. आता आईसाहेब घरात नाही आहेत, तर घरच्या गोष्टींकडे जरा लक्ष द्या. हे असं मोबाईल मध्ये फुकट टाइमपास करत बसता तुम्ही. नुसतं मोठं असण्याने कोणी मोठं होत नसतं, त्यासाठी तसं वागायला पण लागतं. ट्राय करून बघा, जमतंय का? कशाला कशाला? आईसाहेब जरी घरी नसल्या तरी बाकीची माणसं आहेत की. बेबी मावशी आहेत, त्या नवीन सुनबाई आहेत, आणि त्यात भर म्हणून तिची ती दोस्ती नाली. बघताय ना, आईसाहेब घरात नाहीत हे टायमिंग बरोबर साधून घरात कसा धिंगाणा घातलाय. त्यात आम्ही कुठं मोठेपणा मिरवायचा आमचा. मोठेपणा मिरवणं, शोबाजी, एवढा एकच उद्देश असतो नाही का तुमचा प्रत्येक वेळी? नाही, त्या काल आलेल्या पोरीच्या आधी माप ओलांडून या घरात आलायत तुम्ही. मी माझं, माझ्या पुरतं एवढं जरा सोडून द्या. हा, आणि घरातल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्या. आयुष्य इंटरेस्टिंग होईल तुमचं. आता जे काही बोललात ते तुम्ही ऐकलं ना? मग अजित उर्फ दादासाहेब ढाले पाटील, तुम्ही सुद्धा मी, माझं, माझ्या पुरतं हे सोडा आणि घराकडे जाऊ द्या. या खोलीतल्या गोष्टींकडे तरी लक्ष द्या. मग आमचं आयुष्य इंटरेस्टिंग होईल. हो, हे घे चॉकलेट. चॉकलेट? बक्षीस तुला. कशा पे? अगं जेवण एकदम मस्त बनवलं होतं. तुझ्या भाषेत बेस्ट बेस्ट. थँक्यू बेबी मावशी. शाळेत शिकली असशील ना की 1 तीळ 7 जणात वाटून खायचा. हा, मग 7 जणांना देऊ नको, मला दे की. दाजी. बोला. आता काय मस्करी करणार आमची? अहो नाही दाजी, सॉरी की ते आपलं मजाक मजाक मध्ये केलेलं. हे बघा मी तुमच्यासाठी काय आणले. नकोय, आम्हाला तुमच्याकडून काही नकोय. हो दाजी सॉरी ना, घ्या ना. तुमच्यासाठी खास कल्याणी गृह उद्योगाचं आणलंय. कशाचं आहे? कल्याणी गृह उद्योग नाही का तुम्हाला सांगितलेलं मी आणि संजी. तुम्ही संजीला विचारलं नाही का? संजू, बरं झालं आलीस. ही काय म्हणते बघ? काय ग मुनी, काय सांगत होतीस यांना? सांगितलं. काय सांगितलं? नाही नाही, एक मिनिट, मला हे कळायला हवं. काय सांगितलं तू? काय सांगितलं? कल्याणी गृह उद्योग. काय? एक मिनिट, काय कल्याणी गृह उद्योग? काय कल्याणी गृह उद्योगाचं काय? तुम्हाला नाही का सांगितलं मी?
सांगितलं म्हणजे तू यांना सांगणार होतीस? एक मिनिट, आता मला कळायलाच हवं संजू, काय आहे कल्याणी गृह उद्योग? मी सांगितलंय ना, नाही का सांगितलं? दाजी नसेल सांगितलं तरी विसरून जावा की. केव्हा सांगितलेलं? बया कन्फ्युजन झाले मला नुसतं. अगं ते गंमत करते तुझी, माहितीये त्यांना सगळं. अहो दाजी घाबरले की मी. अम्म, मी नाही घाबरलो. तुम्ही मगाशी माझी मस्करी केली त्यावेळेस. म्हटलं चला आपणही करावीची मस्करी. आणि तुझं काय ग? हा अगं मी तर लग्न केलंय ना त्यांच्याशी, मग मी साथ नाही देणार त्यांची. आणि तसं पण ते आता आपल्या फुल सपोर्ट मध्ये आहेत. तुला नंतर बघते मी. थँक्यू दाजी. हळू बोला. काय आत घरात कुणालाच माहित नाही, जे काय ते फक्त मला माहिती. बर, कसं चाललंय बिझनेस? आत्ताशी टॉप गिअर पडलाय बघा. लई मोठे ऑर्डर्स यायला लागलेत. हा म्हणजे थोडं टेन्शन आहेच. ते संजी नसल्यामुळे जरा एक हात नसल्यावानी वाटतंय, आणि समजा एकलीला मॅनेज करायला लागते, त्यामुळे थोडं टप जाते बघा. ठीक आहे, पण काळजी करू नको. इथून पुढे तुला एकटीला नाही करावं लागणार. हाय हाय दाजी, हे एकदम बेस्ट झाले बघा. नेत्रीच्या डॅडींकडे असताना नुसती लपाछुपी खेळायला लागायची, नुसता चोरीचा मामला. आता मी डायरेक्ट जाऊन ना आंबेगावात बॅनरच लावती बघा. कल्याणी गृह उद्योग, पार्टनर्स संजय आणि मोना. जाळण दुरुस्त संघटच. तुम्हाला ते फेमस सिंगर माहितीत का, अजय अतुल? हा, आमची जोडी तशीच आहे बघा, संजय आणि मोनी. बरं ऐका, सध्या हे जे काही आहे ते आपल्यातच ठेवा. मी स्वतः आई साहेबांकडे जाईल, त्यांची परमिशन घेईल, मग डिक्लेअर करू. भाईसाहेब, दादासाहेबांनी बोलवलंय. आलोच आलोच. थँक्यू दाजी. अयो, बेबी मावशींचा कॉल येतोय. मला बोलवले त्यांनी. अय मोने, तू माझी मैत्रीण आहेस ना? अगं बाई, तुला बी बोलवलंय, चल की. चल. दादासाहेब बोलवलं. या, हे नक्की काय केलंय क्लिअर करता का आम्हाला? जे काय ते अगदी स्पष्ट आहे ना दादासाहेब, त्यात मी क्लिअर करण्यासारखं काय? बघितली का तुमची भाषा? नाही बदलली ती, समजते आम्हाला. बरं ते जाऊ द्या. एवढी मोठी रक्कम तुम्ही विड्रॉ का केली? बरं केली ती केली, ती त्या 1.5 दमडीच्या पंजाबरावला नेऊन दिली? हो, दिली. कोणाच्या संमतीने आणि का? दादासाहेब, त्यांना अडचण होती. त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी त्यांना पैसे दिले, आणि मी जे काही पैसे दिले ते माझ्या शेअर्स मधून दिले. इथं प्रश्न तुमच्या किंवा माझ्या शेअरचा नाहीच आहे रणजितराव. इथं प्रश्न एवढाच आहे की पंजाबराव सारख्या खोट्या, फाटक्या आणि कंडम माणसाला ढाले पाटलांच्या कंपनीतनं एवढी रक्कम का दिली गेली? इथं प्रश्न तुमच्या किंवा माझ्या शेअरचा नाहीच आहे रणजितराव. इथं प्रश्न एवढाच आहे की पंजाबराव सारख्या खोट्या, फाटक्या आणि कंडम माणसाला ढाले पाटलांच्या कंपनीतनं एवढी रक्कम का दिली गेली, आणि ती देताना तुम्हाला आमच्या कोणाशीच बोलावंसं नाही वाटलं? बघू नका असे आमच्याकडे, आमच्या अंगाला काही भोका नाही पडणार आहेत. हे बघा रणजितराव, ढाले पाटील कंपनीचा प्रमुख म्हणून तुम्ही हे का केलं हे आम्हाला क्लिअर कट कळलं पाहिजे. दादासाहेब, हो मग नाही, हे ढाले पाटलांचं पाणी कुठल्या दिशेला व्हायला लागले हो? हे सगळं करण्याच्या अगोदर तुम्हाला असं नाही वाटलं की एकदा आमच्याशी बोलावं, आई साहेबांशी बोलावं म्हणून? नाही वाटलं.
का वाटावं? म्हणजे हेच की मी तुमच्याशी का बोलायला हवं होतं किंवा आईसाहेबांशी. अहो रणजितराव, एवढी मोठी रक्कम एखाद्या आयऱ्या गायऱ्याला देताना तुम्हाला काय दादासाहेब, तुम्ही माना अथवा नका मानू, पण पंजाबराव बांदल आता आपले नातेवाईक झाले आहेत, आपल्या कुटुंबाचा भाग आहेत ते. आणि दादासाहेब, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी जी काही रक्कम दिली ती माझ्या हिस्स्यातली दिली, ना की तुमच्या किंवा आईसाहेबांच्या. अच्छा, म्हणजे तुम्ही आता भावावरून भावकीवर उतरलायत. तर तुमचा शेअर, माझा शेअर, हरकत नाही. आता तुम्ही खाली उतरलायत म्हणल्यावरती आम्हाला पण एक पायरी खाली उतरायलाच पाहिजे ना. मोठ्या भावाची ड्युटीच आहे ती. चला तुमच्यासाठी ते पण करू. हो दादासाहेब, असं टोकाचं कशाला तुम्ही? रणजितराव, इतके दिवस तुम्ही म्हणत होतात ना की तुमचा म्हणजे ढाले पाटलांच्या कंपनीमध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही, मला त्यातनं काहीही नको स्वतःसाठी, का असंच बोलायचं म्हणून बोलत होतात? दादासाहेब, बोलायचं म्हणून बोललोय असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत. माझं आजही हेच मत आहे की ढाले पाटील अँड सन्स मधलं मला काहीही नकोय आणि मला माझा पगार पुरतो. अचानक त्यांना गरज पडली म्हणून, आणि माझा पगार आणि माझ्या सेव्हिंग्समध्ये ती गरज भागली नसती. अच्छा, म्हणून तुम्ही परस्पर पैसे काढले. तुम्हाला नको असलेल्या ढाले पाटील अँड सन्स मधलं तुम्ही पैसे काढून देऊन टाकले. हो. बर, अग्रीमेंट केलं? किती व्याज घेणार ठरवलं का? दादासाहेब, मदत म्हणून दिलेल्या पैशांचं मी व्याज घेत नाही, मला ते मान्यच नाहीये. आणि नातेसंबंधात मी अग्रीमेंट करत नाही. बरं मरू दे, पैसे परत कधी देणार विचारलं? माहित नाही. वा, पंजाबरावला बरंच झालं ना, तुम्ही विचारलं नाही, त्यांनी सांगितलं नाही. नाही, आमचं त्या विषयावर अजून काही बोलणं झालं नाही. वा, बाप से बेटा सवय. शिवाजीराव ढाले पाटलांचे सुपुत्र शोभता तुम्ही. त्यांनी सुद्धा पंजाबरावला मदत म्हणून पैसे उचलून दिले आणि पंजाबरावने दिला झोला. एक मिनिट दादासाहेब, सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही मगाचपासून एकेरीवर येऊन असा पंजाबराव तसा पंजाबराव बोलताय. त्यांची खोटा फसवा म्हणून लायकी काढता हे योग्य आहे का? एरवी मान मर्यादेबद्दल तुम्हीच बौद्धिक देता ना आम्हाला, मग आपण ते सांभाळायला नको? दादासाहेब, तुमच्या सख्ख्या लहान भावाचे सासरे आहेत ते. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या ते आपल्या बरोबरीचे नसतील. त्यांचं वय, त्यांचा मान हा आपल्यापेक्षा मोठा आहे हे समजून घेऊन आपण बोललो पाहिजे. काय बोलताय रणजितराव? दादासाहेब, हे फक्त तुम्हाला नव्हतं, हे मी मला स्वतःला सुद्धा बजावलंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही तुम्ही लक्षात घ्या, पंजाबरावांनी आपल्याला फसवलेलं नाहीये. वचनाप्रमाणे ते त्यांच्या मुलीचं लग्न माझ्याशी लावायला तयार होते, पण स्वरांगीचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं, त्यात त्यांचा काही दोष नाहीये. आणि तरीही त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलंच. मोठ्या मुलीऐवजी धाकट्या मुलीशी माझं लग्न लावलं, तेही मी लग्नाला मागणी घातली म्हणून. त्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी आहे, कारण मी त्यांच्या मुलीसोबत प्रचंड सुखी आहे. थोडक्यात त्यांनी माझी फसवणूक केलेली नाहीये. या लग्नाच्या अग्रीमेंट बद्दल मला अंधारात ठेवून अनावधानाने तुम्हीच माझी फसवणूक केली आहे. रणजितराव, नाही, इतके दिवस आम्हाला असं वाटायचं की पंजाबरावानं काय तुमच्या डोक्यावरती कुठली मुळी घासली आहे का वशीकरणाचा मंत्र भुंकलाय, पण आज आम्हाला जे वाटतंय ना त्याची 100% खात्री झालेली आहे. हो, असं काही नाही दादासाहेब. नाही तर काय मग? तो करतो ते सगळं बरोबर, आम्ही करतो ते सगळं चूक. हा कुठला उरफाटा हिशोब आहे? आपल्या कंपनीतले पैसे तुम्ही एका अशा माणसाला दिलेत जो दिवाळखोर आहे, फसवणूक करणार आहे, आणि अशी प्रसिद्धी आहे त्याची अख्ख्या पंचक्रोशीत, आणि तरी आम्ही मूग गिळून गप्प बसायचं. कंपनीचा प्रमुख म्हणून सोडा हो, तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला काही विचारायचं नाही का? मी मोठा भाऊ? दादासाहेब, तुम्ही मोठा भाऊ म्हणून मला विचारलंच नाही. तुम्हाला जर तसं विचारायचं असं तर तुमचा पहिला प्रश्न असता कसली अडचण. तुम्ही ॲग्रीमेंट, व्याज किती देणार, परत कधी देणार या व्यवहारात घुसला. दादासाहेब, तुम्ही माझ्याशी मोठा भाऊ म्हणून नाही तर व्याजावरती पैसे देणार एक सावकार म्हणून बोलला. रणजितराव, पोच ठेवून बोलायचा, मापात राहायचं. आईसाहेब नाही म्हणून सगळ्या मान मर्यादा पायदळी तुडवायला लागले तुम्ही. मर्यादा घालणाऱ्यांना त्या पाळायच्या नसतात का दादासाहेब? तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना, मोठेपणा मिळत नसतो, तो कमवावा लागतो.
मग असा ओरडून मिळणार आहे? बाहेर लोक तुम्हाला कदाचित तो मान देतही असतील. दादासाहेब, मी तुमचाच लहान भाऊ आहे. माझ्याही अंगात ढाले पाटलांचंच रक्त वाहतं. कुणी घाबरवलं तर मी घाबरणारा नाहीये, आणि कुणी दाबलं तर दबणाराही नाहीये. अहो तुम्हाला सांगते, असला भारी गेम झालाय, असला भारी गेम झालाय. पर बेबी मावशींचा आणि मोनीचा कुर्दा पाडलाय मी. तो दोघी एकत्र येऊन माझ्यावर गेम टाकत होत्या आणि चीटिंग करत होत्या माहितीये. मोनी तर माझे पत्ते पण बघत होती, पर मी अजिबात मागे नाही हटले, अजिबात कचले नाही बघा. असला भारी गेम खेळले की नाही, फर्स्ट क्लास मध्ये फर्स्ट आले एकदम. अहो काय झालं? अहो तुम्ही दादासाहेब भाऊजींच्या खोलीत गेलता ना, तिकडं काय झालंय का? संजू प्लीज, मला या विषयावर नाही बोलायचं. ठीक आहे, राहिलं. आओ मी तुम्हाला एक जादू दाखवू? नाही नको, बरं सॉरी. मग गोष्ट सांगते ना एक. हा गोष्ट सांगतेच बर का. तुम्हीच म्हणाला होतात ना की काही बोलायचं नाही म्हणून. मग मी गोष्ट सांगते ना, म्हणजे मला बडबड करावी लागेल आणि तुम्हाला फक्त ऐकता येईल. काय आओ चालेल का? चालतंय म्हणताय बहुतेक. आता सांगतेच. तर वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ आटपाट नगर. आता पुढचं मराठीतच सांगते, नाही म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल ना म्हणून. तर एक आटपाट नगर होतं. तिथं की नाही एक राजा त्याच्या राणी सोबत राहायचा. तर राजा स्वभावानं लय चांगला होता. त्याचं आपल्या प्रजेवर लई प्रेम होतं. तो नेहमी सगळ्यांशी हसत खेळत वागायचा. ज्या माणसांवर कुणीच प्रेम करत नाही ना, तो त्यांच्यावर पण प्रेम करायचा. तर हे झालं स्वभावाचं. पण दिसायला आगा निस्ताच वांड होता. एकदम हँडसम, म्हणजे असं उंच सावळा कृष्णच जणू. त्याचे डोळे असले पाणीदार होते आणि मिशा या मोठ्या मोठ्या मिशा. त्या मिशांमधून खुदकन हसला की नाही, लय गॉड दिसायचा बघा. काय नाव काय त्या राजाचं? रणजित सिंग. आणि राणीचं? तिचं काय कौतुक नाही बघा. ती एकदम अशीच होती, बेसिक इंची मिंची. पर डोक्याला लय हुशार होती बर का, लय अक्कल होती तिला. मग एकदा काय झालं, त्या पौष महिन्याच्या अमावस्येच्या रात्री त्या राजाच्या महालावर त्याच्या शत्रूनं हल्ला केला. आणि मग काही कुणाला कळेच ना की काय करायचं. सगळे ओरडायला लागले,
दगा दगा गनीम गनीम भागो भागो सगळे ओरडायला लागले. कुणाला काही सुधरच ना. मग या सगळ्या भागम दौडीत काय झालं माहितीये, त्या राजाचे 4 सैनिक त्याच्या शत्रूची नजर चुकवून असे बाहेर पडले आणि पळून गेले. आता राजाचे सैनिकच बाहेर पडले तर राजा थांबून तरी काय करणार. म्हणून मग राजा पण बाहेर पडला आणि तो पण पळून जायला लागला. पण अर्ध्यात गेल्यावरच त्याच्या लक्षात आलं की अरे आपली राणी तर महालातच राहिली. मग तो परत आला, त्याने आपल्या राणीला सोबत घेतलं आणि मग ते दोघं निघून गेले. आणि मग पुढं 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 बघा, मग ते राजा आणि राणी जंगलात जाऊन राहायला लागले. हा. आणि मग नंतर हा तो राजा तो शूरवीर होता ना, आणि राणी तसे डोक्याने हुशार होती है की नाही. मग त्या दोघांनी मिळून प्लॅनिंग केलं आणि एक दिवस आपल्या महालावर धाड टाकली आणि त्या शत्रूला असं पळून लावलं. आणि मग ते राजा आणि राणी त्यांच्या महालात सुखानं राहायला लागले. झाली हा गोष्ट. सॉलिड आहे मेमरी तुझी. एवढं टेन्शन मध्ये असून सुद्धा तुला लहानपणीच्या गमती जमती आठवतात. हा अहो, आपण मोठे होतो ना, हा प्रॉब्लेम आहे. आपण मोठे झालो की प्रॉब्लेम पण मोठा होतो. आपण मोठं व्हायचंच नाही ना, त्याला फसवायचं. हा मग प्रॉब्लेम कसला मोठा होतोय. कसं संजू, घर काय असतं हे तुझ्या बरोबर मला कळायला लागलं. हा महाल माझ्यासाठी घर नाहीये. तुझ्या कुशीत, तुझ्या मिठीत माझं घर आहे. म्हणजे तू घर आहेस माझं. मी खूप लकी आहे. पण माझ्या इतके नाही बर का. मी लय लकी आहे. काय झालं? अगं खूप पैसा आहे तुझ्या नशिबात. होय काय? ते जरा नवऱ्याचं बघा की. नवरा होय? नवऱ्याचं. नवरा दिसेना काय? नाही, काय माहितीये का, या मॅटर मधला माझा कॉन्फिडन्स जरा हल्लाय. कसं काय? माझ्या वेळेस तर एकदम करेक्ट सांगितलं होतं तुम्ही. तुम्ही म्हणालेलात ना मला की 7 दिवसात लग्न होईल म्हणून. आणि बघा की झालं की 7 दिवसात लग्न. हा, झालं. पण तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? सिक्रेट? मी ना तुला शेंडी लावली होती.
मला भविष्य वगैरे असं हातावर बघता येत नाही बघ. काय झालं होतं, रम्मी मध्ये तू मला हरवलंस ना, मग ते पैसे मला कसे मिळणार म्हणून तुला शेंडी लावली होती. बाबू खरं की काय? हा, मला आत कुठे बघता येतो, नाही म्हणजे मला पत्रिका बघता येते. मी नाही का रणजित आणि स्वरांगीची पत्रिका बघितली होती, त्यांचे तर 34 गुण जुळत होते, पण त्यांचं कुठे लग्न झालं नाही का. बेबी मावशी, हा, आता तुम्हाला मी एक सिक्रेट सांगू का? अहो ती पत्रिका खोटी होती. काय? हा, म्हणजे सरा दीदीला मंगळ आहे ना, म्हणून आमच्या डॅडींनी ती पत्रिका खोटी बनवून तुम्हाला दिली होती. अगो बाबा, जाऊ दे. बाकी स्वरांगीची काय खबर बात, बरी आहे ना ती? एकदम झाके. आमचे ते मोहित पालेवाल दाजी आहेत की नाही, ते आणि सरा दीदी दोघं IT मध्ये काम करतात. वा, नाही म्हणजे मी नाही बोलले तिच्याशी, पण आई सांगत होती की पर मुलकातला असला म्हणून काय झालं, ते आपल्या सरा दीदीवर लई प्रेम करतात म्हणून. छान छान. पण संजू, तसे तुझे डॅडी आहेत ना, जरा गेमाडच वाटतात बरं मला. नाही म्हणजे तुझ्या बाबतीत काही गेम टाकली नाही ना त्यांनी. कशी टाकतील हिच्या बाबतीत गेम, भोळी बाबडी आहे. तुझ्या बाबतीत नाही टाकायचे ते गेम, आणि टाकली ना तरी तू खरं खरं सांगशील बघ, तुझ्या पोटात काही राहत नाही. हॅलो. नमस्कार दादासाहेब, नमस्कार. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कशी काय आठवण काढली आमची? आहे ना सगळं जागच्या जागी? हो, तुमचं मान सन्मान खानदानीपणा सोडून सगळं जागच्या जागी आहे. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची ना पंजाबराव. काय दादासाहेब, कसं आहे, आमची आर्थिक परिस्थिती तुमच्यापेक्षा कमी असेल, पण तरी बी आम्ही खानदानीच आहोत ना. आता आम्ही थोडी गरीब झालो म्हणून असं बोलणार का तुम्ही आमच्याशी? नाही, कसं आहे, गरिबांकडे पैसे नसतील पण स्वाभिमान असतो असं ऐकून होतो आम्ही, पण तुम्ही तर फार स्वाभिमान ऐकून खाल्लाय. आणि हे बघा, नुसतं खानदानी खानदानी असं म्हणून खानदानीपणा येत नसतो, खानदानीपणा जपायला लागतो. ते काय नाही, आमची चूक झाली. आमचं कर्ज फेडायची अवकात नव्हती ना तुमची, तेव्हाच तुम्हाला खडी फोडायला पाठवायला पाहिजे होतं. पण हे आमचे बंधू रणजितराव, त्यांना रंजल्या गांजल्यांचा लई पुळका येतो ना. हे बघा पंजाबराव, रणजितरावांनी तुमची चाट ठेवली, तुम्ही सोडलीये. अहो दादासाहेब, एखाद्या बारीला आपल्या माणसाला थोडं बोट दिलं, मदत केली तर एकदा केली जाती ती मदत, नेहमी मिळती ती भीक. हो दादासाहेब, अहो आणखी त्यातल्या सुपारीसारखी गत झालती हो माझी. हा, मग काय, आम्ही काय पांजरपोळ उघडलाय का तुमच्यासारख्या खोंडांना पोसायला? हो दादासाहेब, खानदानी माणसानेच खानदानी माणसाला मदत करायची असते, त्यात बिघडलं कुठं? आणि तशी बी तुमचे पाहुणेच आहोत ना आम्ही. हे बघा पंजाबराव, तुमच्याशी फालतू गप्पा मारायला वेळ नाही आमच्याकडं. एकदाच फुल अँड फायनल सांगतो, जमीन मऊ लागली म्हणून कोपरानं खाण्याला जाल तर लई महागात पडेल बर का. नाही, कसं आहे, इंडियामध्ये गरीब माणसाला लई प्रॉब्लेम असतात, आणि तुमच्यासारख्या अक्कल शून्य गरीब माणसाला तर लई प्रॉब्लेम. त्यामुळे इथून पुढे तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे, आमच्या भावाच्या समोर हात पसरायचे नाहीत, नाही तर गाठ आमच्याशी आहे, लक्षात ठेवायचं. खानदानी